नमस्कार. श्री अरबिंदो सेंटर फॉर ॲडव्हान्स रिसर्चमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आम्ही साकारतर्फे ही मालिका श्री अरविंदांचे अक्षर वाङ्मय ही सुरू करत आहोत यावर्षी. ह्याचा हेतू असा की आमची जी संस्था आहे ज्याला आम्ही साकार म्हणतो ती गेले 25 वर्ष श्री अरविंदांच्या वाङ्मयावर अनुसंधान करते, अभ्यास करते आणि आम्हाला असं वाटलं की आता मराठी भाषेत सुद्धा आम्हाला थोडं आमचं केलेलं रिसर्च म्हणा किंवा अनुसंधान म्हणा किंवा जे काही शोध काढले ज्या गोष्टीमध्ये आम्हाला आनंद मिळतो तो सगळ्यांबरोबर आम्ही वाटावा, सांगावा आणि त्यांनी जे आपले मराठी श्रोते आहेत त्यांना कदाचित श्री अरविंदांबद्दल काही उत्सुकता निर्माण होईल, जेणेकरून ते श्री अरविंदांचं ओरिजिनल वाङ्मय जे आहे ते वाचायची त्यांची इच्छा त्यांची निर्मिती होईल. ह्याच्यामुळे आम्ही ही मालिका सुरू करत आहोत. श्री अरबिंदो सेंटर फॉर ॲडव्हान्स रिसर्चबद्दल सांगायचं तर ते 25 वर्षापासून जे आम्ही अनुसंधान करतो आहे ते आम्ही यूट्यूबच्या मार्फत आणि पुस्तकांच्या प्रकाशन करून, कोर्सेस करून आम्ही हे सगळं आमचं चाललं आहे, अभ्यास चालला आहे, लोकांपर्यंत आम्ही पोचतो आहे. आणि आमचे जे डायरेक्टर आहेत डॉक्टर व्ही आनंद रेड्डी, त्यांनी ही संस्था फक्त ह्याच्यासाठी सुरू केली होती की श्री अरविंदांचं जे वाङ्मय आहे ते फक्त साधकांसाठी किंवा भक्तांसाठी असं म्हणून नव्हे, तर जे कोणी श्री अरविंदांचे नवीन विचार पद्धती त्यांना माहिती हवी असेल किंवा त्यांना काही रुची असेल श्री अरविंद जाणून घेण्यामध्ये, तर त्यांना एक स्ट्रक्चर्ड वेमध्ये म्हणा किंवा सिस्टमॅटिक वेमध्ये म्हणा श्री अरविंदांचा अभ्यास करता यावा म्हणून त्यांनी कोर्सेस सुरू केले. जास्त करून आमचे कोर्सेस ऑनलाईन आहेत. तर त्यांचं ते स्वतः डिवोटी आणि स्कॉलर असून आमच्या सरांचा असं प्रयत्न असतं किंवा आमच्या साकारचं असं प्रयत्न असतं की आम्ही सोपे शब्दांमध्ये पण आम्ही जास्त करून ॲकॅडमिकली की आपण समजायचा प्रयत्न करायचा की श्री अरविंदांनी जे लिहिलं आहे ते कुठल्या संदर्भात लिहिलं आहे आणि आपण ओरिजिनल श्री अरविंद वाचताना आपल्याला त्यांनी मदत मिळू शकेल असं आमचा प्रयत्न आहे. तर ही जी मालिका आपण सुरू करत आहोत इथे आता ते आहे श्री अरविंदांचे अक्षर वाङ्मय. पण त्याच्यात पण एक विशेष आम्ही पेहलू घेतलेला आहे, विशेष एक ॲस्पेक्ट घेतलेला आहे, तो आहे की त्यांचं रेलेव्हन्स काय आहे. आपण कुठलंही एक वाङ्मय अभ्यास करताना किंवा एका व्यक्तिमत्वाचा अभ्यास करताना आपल्याला नेहमी एक हे लक्षात घ्यायला हवं की त्यांनी जे कोणी होते ते लिहून गेले, कुठलेही संत असतील, महात्मा असतील, गुरु असतील, त्यांनी काही अभ्यास केला असेल, त्यांचे आपले अनुभव असतील आणि ते लिहून गेले एका काळी. पण त्यांचं लिखाणाचं आपल्याशी काय संबंध, आपल्याला काय आवडतं, आपल्याला काय त्यांनी लाभ होऊ शकतो जर का आपण ते वाचलं तर हे आजच्या ह्याच्यात बघितलं, जगात बघितलं तर सगळे आम्हाला एकच प्रश्न विचारतात की श्री अरविंदांनी जे लिहिलं ते जवळजवळ 100 वर्ष आधी लिहिलं होतं. तर त्या लिखाणाचं आजच्या आमच्या जे प्रॉब्लेम्स आहेत जगामध्ये आणि जे काही होतं त्याच्यासोबत आमचं काय घेणं देणं आहे. तर मी थोडक्यात प्रयत्न करीन आणि या पूर्ण जितकी पण आपले टॉक्स होतील या मालिकेमध्ये त्याच्यात मी प्रयत्न करीन की श्री अरविंदांचं जे रेलेव्हन्स आहे, जे त्यांचा जो परिप्रेक्ष्य आहे किंवा आत्ताच्या काळामध्ये काय घडतंय त्याच्यात त्यांच्या अभ्यासाचं त्यांना वाचून आपल्याला काय मिळू शकेल हे सांगायचा थोडक्यात प्रयत्न करीन. त्यानंतर तुम्हाला हवं तर तुम्ही त्यांची ओरिजिनल पुस्तकं वाचा, त्याच्या बऱ्यापैकी मराठीत अनुवाद झालेला आहे. पण ही आशा करते मी की श्री अरविंदांच्या प्रती, त्यांच्या वाङ्मयाच्या प्रती या मालिकेने एक रुची निर्मित होईल. श्री अरविंद हे कोण होते आपल्याला हे माहिती असेल आणि ते नुसतं क्रांतिकारी नव्हते तर ते एक आध्यात्मिक क्रांतिकारी होते असं म्हटलं पाहिजे. ते कसे आध्यात्मिक क्रांतिकारी होते हे आपण थोडक्यात बघू, थोड्या वेळात बघू. पण म्हणायचा अर्थ हा की फक्त क्रांतिकारी असते तर आपल्याला ते
कदाचित पॉलिटिकल सायन्सच्या किंवा सोशल सायन्सच्या एखाद्या क्लासमध्ये त्यांचं टेक्स्टबुक वाचून आपल्याला समाधान झालं असतं आणि आपल्या येणाऱ्या पिढीला आपण हे सांगू शकलो असतो की हे खूप चांगलं आहे, यांनी तत्त्वज्ञान लिहिलेलं आहे, तर तुम्ही हे वाचा आणि तुम्हाला असं असं मिळेल. पण श्री अरविंद नुसतं क्रांतिकारी किंवा एक राजनैतिक क्रांतिकारी नसून तर ते एक आध्यात्मिक क्रांतिकारी असे होते की त्यांनी बऱ्यापैकी ज्या गोष्टी भारतात किंवा जगात होत होत्या, ज्या काही गोष्टी चेतनेच्या पातळीवर होत होत्या, ते काही जागी त्यांना अगदी वेगळी दिशा दिली आहे, काही जागी त्यांनी त्याला पुढे वाढवलं आहे आणि एक नवीन मार्ग प्रशस्त केला आहे आपल्यासाठी, जिथे की आपण पुढे वाढू शकू. आपण आपल्याला पुढे काय होणार आहे जगात ह्याचा जरा थोडा एक अनुमान घेता येईल किंवा आपल्याला एक आशा अशी बंधेल की आपल्याला वाटेल की नाही, हे सगळं जे सुरू आहे त्याशिवाय सुद्धा ते असून सुद्धा जे पुढे होणार आहे ते सगळं चांगलंच होणार आहे. तर श्री अरविंद जे होते ते एक योगी होते आणि हे आपल्याला माहितीच असेल कदाचित की त्यांनी योग साधनाच ह्यामुळे सुरू केली, कारण ते म्हणाले की जर का योग करून मी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवू शकीन तर मला योग करण्यामध्ये खूप आनंद होईल, मी करीन ते योग. तर त्यांनी जेव्हा त्यांना योगबद्दल सांगितलं गेलं, भारतात येऊन जेव्हा त्यांनी भारताबद्दल वाचलं, ह्याचा कॉन्टेक्स्ट असा की ते आधी इंग्लंडला त्यांच्या वडिलांनी त्यांना पाठवलं होतं आणि 14 वर्ष त्यांना सांगितलं होतं, त्यांच्या पालकांना सांगितलं होतं की भारतीय लोकांशी, भारतीय संस्कृतीशी श्री अरविंदांचं कुठलंही संपर्क न असो असे त्यांच्या पालकांना अगदी स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन्स दिले गेले होते. पण तरीही स्वतः श्री अरविंदांच्या वडिलांनी नंतर पेपर कटिंग्ज आणि न्यूजपेपर्स वगैरेचे हेनी पाठवले त्यांना, श्री अरविंदांना पाठवले आणि त्यांचा जो दुःख होता तो व्यक्त केला की हे ब्रिटिश असे वागतायत. आणि त्याशिवाय श्री अरविंदांना कोणी ह्या सगळ्या स्वतंत्रतेचे ते काही अनभिज्ञ नव्हते, त्यांना माहिती होतं काय सुरू आहे भारतात. तर त्यांनी इंग्लंडला असतानाच एक संकल्प घेतला होता की मी भारतात जाऊन आपल्या भारतभूमीसाठी मी तडफड करणार आहे, मी त्याला स्वातंत्र्य मिळवायचा प्रयत्न करणार आहे. पण त्याआधीही त्यांनी स्वतःला प्रिपेअर करायचं, स्वतःला तयार करायचा असा निर्णय घेतला. म्हणून ते बडोद्याला आले. बडोद्याला महाराजा सयाजीराव गायकवाड बरोबर त्यांनी ते 13 वर्ष राहिले. त्यांनी तिथे काम केलं, वेगवेगळ्या पदवींवर त्यांनी काम केलं आणि महाराजांच्या ते खूप निकट होते. पण त्याशिवाय त्यांनी त्या अवधीत, त्या 13 वर्षात, जसं 14 वर्षाच्या अवधीत त्यांनी इंग्लंड आणि युरोपबद्दल सगळं जाणून घेतलं, तसंच ह्या 13 वर्षाच्या अवधीत त्यांनी भारतीय संस्कृती, भारतीय भाषा आणि या सगळ्या गोष्टींबद्दल इतक्या व्यवस्थित त्यांनी जाणून घेतलं की त्यांनी त्या काळात बऱ्यापैकी ट्रान्सलेशन्सही केले, भाषा शिकल्या त्यांनी, मराठी, गुजराती, मोडी भाषा त्यांना शिकवली गेली होती आणि हिंदी, अवधी, वेगवेगळ्या भाषा ज्याच्यामध्ये त्या अभ्यास करू शकले त्यांनी ते सगळं वाचन करून काढलं. त्यांनी म्हणजे अभ्यास केला त्या गोष्टींचा. त्या अभ्यासाच्या एका टप्प्यावर त्यांनी ट्रान्सलेशन्सही सुरू केले, अनुवाद सुरू केले. जसं त्यांनी कालिदासांचं बऱ्यापैकी अनुवाद केला होता, मेघदूतमचा, आणि त्यानंतर महाभारतवर त्यांनी लिहिलं आहे, रामायणवर. हे सगळे ओरिजिनल त्याचे वाचून त्यांनी लिहिले होते त्या काळामध्ये. तर हे त्यांच्या अभ्यासाचा एक भाग होता, ज्याच्यात की ते वाचता वाचता आणि अनुवाद करत होते आणि त्यांना जे कळत होतं त्याच्यातनं त्याच्यावर ते कमेंट्री करत होते, भाष्य करत होते. ते सगळे आपल्याजवळ अवेलेबल आहेत. मेघदूतम फक्त त्यांनी सांगितलं होतं की ते ब्रिटिशांशी वाचवायला म्हणून एखादं कोणीतरी जमिनीत त्याला खणून ठेवलं होतं, गाडून ठेवलं होतं, पण जेव्हा ते काढायला गेले तेव्हा ते सगळं बर्बाद झालेलं होतं. पण आपल्याजवळ बऱ्यापैकी त्या काळाचं पण त्यांचं वाङ्मय आहे, कविता आहे, त्यांचे लिहिलेले आर्टिकल्स आहेत, बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी आहेत. तर श्री अरविंदांनी तेव्हापासून भारतीय संस्कृतीचं, भारतीय पद्धतीचा अभ्यास सुरू केला. नंतर त्यांनी काय केलं हे आपण पुढच्या मालिकेत बघू. पण
का त्यांनी हे सगळं केलं? कारण की त्यांना हे जाणायचं होतं की नक्की भारत काय आहे. ज्या भारतभूमीला मी स्वातंत्र्यता मिळवायला निघालोय, अर्थात हे त्यांनी लिहिलं नाही आहे की मी का हे सगळं अभ्यास केला, कारण त्यांनी केला. ते अभ्यासक होते. त्यांनी इंग्लंडलाही भरपूर अगदी सिन्सिअरिटीने अभ्यास केला. ते ॲज अ स्टुडंट खूप सिन्सिअर होते, कमी बोलत होते, जास्त वेळ ते लायब्ररीत घालवत होते, पूर्ण वेळ पुस्तकांबरोबर असायचे. तसंच भारतात येऊन पण त्यांनी तेच केलं. तर जाणून घ्यायची त्यांची ही जी प्रवृत्ती होती ही सगळीकडेच म्हणजे त्यांनी वापरली. भारताला पूर्ण जाणून घेण्यानंतर वाङ्मयाच्या थ्रू त्यांना हे जाणवलं. त्यांनी आपल्या पत्नीला एका पत्रात लिहिलं होतं आणि ते कधी तुम्हाला सापडलं तर ते त्यांनी पत्नीला लिहिलेले 3 पत्र पब्लिश झालेले आहेत. ते खूप सुंदर एक पत्र आहे. त्याच्यात ते लिहिलात की तुला असं वाटत असेल की माझं लग्न कोणाबरोबर झालं आहे, एखादा व्यक्ती ज्याला नुसतं देशप्रेम सोडून किंवा देशाबद्दल तडजड सोडून किंवा काय करतोय हा व्यक्ती, ह्याला संसार करायचा आहे का नाही करायचा आहे. पण मी एवढंच म्हणेन की मी जे करतोय ते सगळं मला आता जाणवू लागलंय. जेव्हा मी आपली हळूहळू साधना सुरू केली आहे तर मला हे जाणवू लागलंय की जे काही आपल्या शास्त्रांमध्ये लिहिलं आहे, आपल्या इतिहासामध्ये लिहिलं आहे, ते कुठे ना कुठे खरं आहे आणि ह्याची अनुभूती मला हळूहळू होऊ लागली आहे. आपल्याला हेही लक्षात घ्यायला हवं की श्री अरविंद नास्तिक नव्हते, पण त्यांना हेही होतं की जर का ईश्वर आहे तर मला दिसायलाच हवे, तरच मी मान्य करेन की ईश्वर आहे. हे एका आजच्या काळात म्हटलं म्हणजे आजच्या म्हणजे एक 20वी शताब्दीच्या काळात म्हटलं तर स्वामी विवेकानंदांनी पण हेच म्हटलं होतं की त्यांनी श्रीरामकृष्णांना जाऊन विचारलं की हॅव यू सीन गॉड, आणि ते म्हणाले की येस, मला तसेच ईश्वर तसेच दिसतात, जसं मी तुला पाहू शकतो तसंच मी ईश्वरांना पाहू शकतो. तर हे जे महापुरुष आहेत, हे जे योगी आहेत, ह्यांना अनुभूती हवी, ह्यांना ईश्वराची अनुभूती हवी आणि त्यासाठी त्यांना म्हणजे प्रमाण हवं की ईश्वर आहे. त्यांना पुस्तकांवर शास्त्रांवर नुसतं असं अंधविश्वास करून त्यांना वाढायचं नव्हतं. तर त्यांनी आपल्या पत्नीला लिहिलं की आता मला त्या अनुभूती होऊ लागली आहे की ईश्वर आहे आणि जे आपल्या भारतीय सनातन परंपरेत जे लिहिलेलं आहे ते खरोखर असं होऊ शकतं, घडू शकतं आणि ते सत्य आहे. म्हणून त्यांनी जे काही आपल्या पत्नीला पुढे लिहिलं ते दुसरं आहे. पण एक त्यांनी खूप महत्त्वाचं त्याच्यात लिहिलं की मी जे काही कमवतोय, जे काही मी करतोय ते सगळं माझ्या भारत मातासाठी, भारतभूमीसाठी आहे. आणि मला असं तू एक गोष्ट सांग, आपल्या पत्नीला विचारतात ते की तू सांग, जर का माझ्या आईच्या छातीवर कोणी बसून तिचं रक्त पान करायचा प्रयत्न करेल, तिला मारायचा प्रयत्न करेल, तर मी काय आपल्या बायकोबरोबर मुलांबरोबर बसून मी आनंद लुटू का मी आपल्या आईला सोडवायला जाऊ, मी आपल्या आईची मदत करायला जाऊ. आणि त्याचं उत्तर अर्थातच हा होता की श्री अरविंद बघत होते की जी आपली भारत माता आहे, जी भारतभूमी आहे, ती चेनमध्ये आहे, तिला पूर्णपणे की ती बांधलेली आहे आणि तिला मोकळं करणं गरजेचं आहे. त्या अवधीत जेव्हा श्री अरविंदांनी कदाचित हे पत्र लिहिलं असेल तेव्हा त्यांची ही भावना होती की भारताला स्वतंत्रता मिळवायची आहे आणि असं त्यांनी आपल्या पत्नीला लिहिलं. पण मूळ कारण जे भारत कशाला स्वातंत्र्य झालं पाहिजे, ते भारताची महानता काय आहे हे त्यांना जाणवली होती. एवढा सगळा अभ्यास करून त्यांनी शिवाजी महाराजांचा अभ्यास केला होता, त्यांनी गुरु गोविंद सिंग साहेबचा अभ्यास केला होता, त्यांनी बऱ्यापैकी अशा लोकांचा अभ्यास केला होता ज्यांनी भारताला घडवून आणलं होतं. तर तशा लोकांचा अभ्यास करून त्यांना असं वाटलं की आम्हाला भारतासाठी, भारताचं जे फ्युचर आहे, भारताचं जो भविष्य आहे तो जगासाठी महत्त्वाचा आहे. म्हणून भारताला स्वातंत्र्य मिळवणं हे सर्वात महत्त्वाचं, सर्वात पहिले करायला लागणारं हे काम आहे. ते कसं आहे ते आपण पुढच्या टॉकमध्ये बघू की ते त्यांचं रेलेव्हन्स भारतासाठी काय आहे किंवा त्यांचं वाङ्मयाचं रेलेव्हन्स काय आहे. पण सांगायचा अर्थ हा की ते एक योगी होते, योग साधना त्यांनी ह्याच्यासाठी सुरू केली की मला भारताला स्वातंत्र्य मिळवायचं आहे. आणि ही त्यांना जी निष्ठा आली, ही जी त्यांना
त्यांनी संकल्प घेतला हा ह्याच्यासाठी, कारण की त्यांनी भारताची महानता बघितलेली होती, भारताचा रोल बघितलेला होता. आणि कदाचित योग साधना करता करता त्यांना हे जाणवलं असेल की जी आपली परंपरा आहे, जी आध्यात्मिक परंपरा आहे, ती अतिशय प्रखर, अतिशय डीप आणि वास्ट आहे. आज आम्ही कोणी स्कॉलर्स बरोबर गोष्टी करतो, तर जे आपल्याला जास्त करून जे माहिती आहे किंवा भक्ती लिटरेचर आपल्याला भारताचं माहिती आहे, अभंगवाणी माहिती आहे, किंवा साऊथमध्ये जे काही जितके पण भक्ती सेंट्स झाले ते माहिती आहे, पण ह्याशिवाय पण इतकं तत्वज्ञान आहे काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत वेगवेगळ्या भाषांमध्ये, वेगवेगळ्या लिपींमध्ये लिहिलेलं. हे आपल्याला माहिती नव्हतं, पण श्री अरविंदांना अभ्यास करून हे सगळं काही बऱ्यापैकी माहिती होतं आणि म्हणूनच ते लिहू शकले. आणि त्यांची इतकी कॅपॅसिटी होती वाचायची, त्यामुळे आपल्याला एक त्यांच्या लिखाणावरून कळतं की त्यांना किती व्यापक प्रकारे ते सगळं माहिती होतं. नुसतं एखादं पुस्तक वाचून, एखादं महाभारत वाचून, एखादं रामायणाचं संस्करण वाचून तेवढं त्यांनी लिहिलेलं नव्हतं. त्यांनी वेगवेगळे व्हर्जन्स रामायणचे वाचले होते, वेगवेगळे व्हर्जन्स महाभारताचे वाचलेले होते, आणि त्यानंतर त्यांनी स्वतःच्या योग साधनेच्या बळावर योग साधना करता करता त्यांनी काय खरं आहे, त्या महाभारतात किती ओळी नंतर ॲड केल्या गेल्या आहेत, किती गीताचं काय सत्य आहे वगैरे, त्यांनी ते सगळं शोधून काढलं. वाचनाने त्यांना मदत दिली, एक बेस दिला, पण त्यांची योग साधनाने त्या गोष्टीची पुष्टी केली. योग साधनाने सांगितलं की हे जे काही लिहिलंय हे खरं आहे. त्याचं एक उदाहरण त्यांनी सांगितलं होतं की जेव्हा ते वेद वाचायच्या आधी, त्यांनी वेद बऱ्याच नंतर वाचले, वेद वाचायच्या आधी त्यांना आपले योग साधनाच्या दरम्यान काही देवी असे दिसायची, किंवा त्यांना काहीतरी दर्शन व्हायचे, असं काहीतरी त्यांना अनुभूती व्हायची. आणि मग ते म्हणे, जेव्हा मी वेद वाचायला घेतले तेव्हा मला जाणवलं की हे काय काय होतं. तेव्हा मला ते सगळं कळायला लागलं की ही ती देवी होती जी माझ्याजवळ येऊन त्यांनी असं सांगितलं, किंवा मला हिचे दर्शन झाले, किंवा मला ही अनुभूती झाली. हे सगळं वेदांमध्ये लिहिलेलं आहे. तर त्यांना अनुभूती आधी झाली आणि वेदांनी त्या गोष्टीचे त्यांना प्रमाण दिले. तर हेही त्यांच्याबरोबर झालेलं आहे. ह्याच्या विपरीत जेव्हा त्यांनी गीता वाचायला सुरू केली तेव्हा सुद्धा त्यांनी गीताचे अनुभव, त्यांना पूर्ण गीता योग साधना त्यांची 1 वर्षात कारागृहामध्ये संपूर्ण झाली, त्यांनी संपन्न केली ती. आणि श्रीकृष्ण स्वतः त्यांना त्याच्यामध्ये मदत करत होते, ते स्वतः गाईड करत होते त्यांना. तर अशी त्यांची जी एक निष्ठा होती की मला ईश्वर जे आहे ते वेगवेगळ्या प्रकारांमध्ये ईश्वर मला भेटले पाहिजे. आणि त्यांनी असं सांगितलं होतं एका पत्रामध्ये की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये म्हटलं जातं की ईश्वर सगळ्यामध्ये आहे, ईश्वर आपल्या चारीकडे आहे, ईश्वर आपल्या आतमध्ये आहे, ईश्वर ज्याला आपण म्हणतो ट्रान्सेंडेंटलमध्ये पण आहे, म्हणजे ब्रह्मांडिक असं पण आहे. तर ते म्हणे की मला सगळी अनुभूती व्हायली पाहिजे. काही लोक म्हणतात ईश्वर निराकार आहे, मला ती अनुभूती पण हवी. काही म्हणतात ईश्वर सगुण आहे, मला ती अनुभूती पण हवी. तर ते अनुभूतीवरून अनुभूती घेता घेता ते पुढे जात गेले. आणि त्यानंतर जेव्हा त्याला ते लिखाणामध्ये उतरवायचे तर त्याचे वेगवेगळे प्रकार आपल्याला त्यांच्या वाङ्मयामध्ये पाहायला मिळतात. त्यांनी बऱ्यापैकी वेगवेगळ्या विषयांवर लिहिलंय. जसं नॅशनलिझमवर लिहिलंय, त्यांनी पॉलिटिक्सवर लिहिलंय, ज्याला ते पॉलिटी म्हणतात, पॉलिटिक्स नसतं ते. त्यांनी समाजशास्त्र नाही म्हणा, सामाजिक जी व्यवस्था आहे, आज आपण जिथे पोचलोय, आपण ज्याला म्हणतो एक सोसायटी आहे, एक नेशन आहे, एक जी वैश्विक एक परिस्थिती आहे त्याच्याबद्दल त्यांनी लिहिलेलं आहे. इंटरनॅशनल रिलेशन्सबद्दल आहे. आपण ज्याला आज आपण जिओ पॉलिटिकल कंडिशन्स म्हणतो, त्या काळामध्ये त्यांनी 1917 साली वगैरे 17, 18, 19 साली जेव्हा त्यांनी आपलं वाङ्मय लिहिणं सुरू केलं होतं एक नीतिबद्ध पद्धतीने, तेव्हा आपण त्यांनी हे पाहिलं होतं की कसं आपलं विश्व कसं पुढे जात आहे, लोक कसं एक गुट बनवत आहेत, कसं त्यांचं, जसं आपण आज म्हणतो की जे सार्क नेशन्स आहेत,
ते का बनले, ते 7 देशांचा 8 देशांचा एक जो ग्रुप बनला तो, किंवा क्वाड म्हणा किंवा जे काही बनलं, तर त्यांनी ते पाहिलेलं होतं, त्याचे स्वरूप त्यांनी पाहिलेले होते आणि ते कसं फंक्शन केलं त्याचाही एक आयडिया त्यांनी दिलेला होता. तर हे असे वेगवेगळे, मग त्यांनी कविता नेहमीच कधीच सोडली नाही. उलट ते नेहमी म्हणायचे की आय एम फर्स्ट अँड फॉरमोस्ट अ पोएट. सर्वात आधी मी एक कवी आहे. आणि ते कवी कसे आहेत, कुठल्या कोटीचे कवी आहेत, कशी कविता त्यांनी लिहिली, हे आपण पुढच्या मालिकेत पुढच्या टॉक्समध्ये बघू. पण हे अतिशय एक उत्सुकता निर्मित होते की श्री अरविंदांनी सगळ्या गोष्टींचा अभ्यास जो केला तो अगदी जवळजवळ वेदपासून सुरुवात करून एक सांगत गेले की या काळात असं झालं, असं झालं, असं झालं, आणि मग ह्याच्या पुढे असं होऊ शकतं, मला जे माझ्या दृष्टीमध्ये दिसतंय ते असं होऊ शकतं, हे त्यांनी सांगायचा प्रयत्न केला. ते म्हणे असे असे कंडिशन्स असे निर्मित होत आहेत, मला असं दिसतंय, कारण की ते योगी होते, त्यांना दृष्टी होती, ते दृष्टा होते. तर ते असं होता 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 हे होणार आहे असं त्यांनी अनुमानित नाही केलं, त्यांना दृष्टी झाली त्या गोष्टीची, म्हणून त्यांनी त्याला लिहून काढलं. आता त्यांच्या लिखाणाबद्दलही काही गोष्टी, त्यांचं वाङ्मय कसं प्रस्तुत झालं, का आलं ते आपल्यासमोर, आपल्या पुढे ते का आलं. आधी तर त्यांचं जे जर्नलिस्टिक रायटिंग ज्याला म्हणतो आपण, वंदे मातरम आणि कर्मयोगिनी, तर श्री अरविंद मूळतः त्यांना कारण वाचनाची खूप आवड होती, त्यांना लिखाणाचं पण आवड होती. ते एक ॲज अ टीचरही त्यांनी बडोद्यामध्ये काम केलं, प्रोफेसर म्हणून काम केलं, व्हाईस प्रिन्सिपल म्हणून काम केलं कलकत्त्याला आणि बडोद्याला वगैरे. तर एक अकॅडमिक बॅकग्राऊंड म्हटलं पाहिजे त्यांचं असल्यामुळे ते लिहित होते. वंदे मातरममध्ये सुद्धा त्यांनी जेव्हा आपले त्याच्या आधी उलट त्यांना के.जी. देशपांडेंनी म्हटलं होतं की तुम्ही काही कॉन्ट्रीब्यूट तुम्हाला करायचे असतील आर्टिकल्स तर तुम्ही काही द्या, आणि तेव्हा ते फक्त 21 वर्षाचे होते आणि त्यांनी त्यावेळेला काही आर्टिकल्स प्रस्तुत केले. ते इतके म्हणजे असं म्हटलं पाहिजे क्लिअर होते त्यावेळेच्या पॉलिटिकल कंडिशनबद्दल की त्यांना लोकांना भीती वाटायला लागली की हे असे सगळे आम्ही पब्लिश करू तर आमचाच न्यूजपेपर बंद पडेल म्हणून, कारण की त्याच्यात खोटं काहीच नव्हतं. पण इतकं स्पष्ट वक्ता होणं लोकांना पटत नाही, अजूनही पटत नाही. पण त्यांनी अगदी स्पष्ट लिहिलं होतं. तर त्यांना हे इन्स्ट्रक्शन्स दिले गेले की हे बघा तुम्ही हे सगळं जरा टोन डाऊन करा, हे सगळं खूप फायरी होत आहे असं त्यांना म्हटलं गेलं, अगदी फायर ब्रँड होत आहे हे सगळं. तर ते म्हणे की नाही मी लिहीन तर मी असंच लिहीन, नाही तर मी नाही लिहिणार. तर त्यांनी तेव्हा काही आर्टिकल्स लिहून ते बंद केलं लिखाण. मग त्यांना जी संधी मिळाली कलकत्त्याला आल्यानंतर त्यांनी वंदे मातरममध्ये आपले आर्टिकल्स लिहिणं सुरू केलं. त्याचं एक सॅम्पल मी असं सांगू शकते. बिपिनचंद्र पाल बरोबर त्यांनी ते सुरू केलं होतं की पूर्ण वंदे मातरम पाहिलं तर त्यांनी कुठेही असं नाही सांगितलं की ब्रिटिश इतके बेकार आहेत, इतके खराब आहेत, त्यांनी आमच्यावर इतके अत्याचार केले आहेत. त्यांचं ते कधी त्यांच्या पॉलिसीजबद्दल म्हणायचे की त्यांच्या पॉलिसीज आमच्या भारतासाठी ठीक नाही आहे म्हणून आम्ही ह्याला बदलू, किंवा ते हे सांगायचे पूर्ण वेळ उलट हेच सांगायचे की आपली भारतभूमी किती महान आहे, तुम्ही दुसऱ्यांनी सांगितलेलं आपली संस्कृती ॲक्सेप्ट करून बसले आहात, पण आपली भारतीय संस्कृती इतकी विलक्षण आहे की तुम्ही त्याला जाणून घ्याल फक्त तरच तुम्हाला कळेल की ब्रिटिशांकडे आपल्याला द्यायला काहीच नाही आहे. पण त्यांनी हे सुद्धा लिहिलं नाही की ब्रिटिशांकडे आपल्याला द्यायला काहीच नाही आहे. हेच लिहिलं की आपण इतके समृद्ध आहोत ते जाणून घ्या. आणि त्यावेळेला जेव्हा बंगाल एका काळी अगदी ब्रिटिश म्हणजे इंग्लिश साईज ज्याला म्हणतो तसा झालेला होता, त्याचं इंग्रजीकरण झालेलं होतं. त्यामुळे त्यांचं राहणं, त्यांचं विचार करण्याची पद्धती, त्यांचं ॲक्सेप्टन्स जे काही ब्रिटिश म्हणतात ते सगळं त्यावेळेला अगदी ब्रिटिशसारखं झालेलं होतं. आणि श्री अरविंदांना हे सगळं दिसत होतं. आणि त्याच सोबत तिथे असेही लोक होती ज्यांच्या मनात अगदी पेट लागलेली होती की भारत कसं स्वतंत्र होईल, काय होईल. तर त्यांनी जसं स्वतःला एज्युकेट करून घेतलं, स्वतःला हे शिकवून घेतलं की भारत काय आहे, आणि भारताची महानता जाणल्यानंतर त्यांनी
स्वतंत्रता संग्रामामध्ये स्वतःला झोकून दिलं. तसंच त्यांनी कलकत्त्यामध्ये किंवा वंदे मातरम च्या मार्फत त्यांनी प्रयत्न केला की मी हे लोकांना सांगू की हे भारत, आपला जो भारत आहे तो किती महान आहे, किती सुंदर आहे, किती किती वर्षांपासून, हजारो वर्षांपासून ते का जिवंत आहे आजपर्यंत. जेव्हा की असे मोठमोठाले वेगवेगळ्या संस्कृती जे आहेत त्या आल्या आणि गेल्या, पण भारतीय संस्कृती गेली नाही. ती आपल्यामध्ये सगळ्यांना सामावून अजूनही पुढे चालते. ती निरंतर वाहणारी एक गंगा आहे. ह्याच्याबद्दल त्यांनी लोकांना माहिती करून दिली. इतकं ते चांगला एक रुचिकर प्रसंग आहे की लोकांना हे सापडलंच नाही. जेव्हा ब्रिटिश खूप परेशान झाले होते त्यांच्याशी, अतिशय त्यांना म्हणजे असं वाटलं की हा माणसाला कसं अरेस्ट करावं, कारण की हा माणूस लोकांमध्ये जागृती निर्मित करतोय आणि त्यामुळे नक्कीच आज नाही तर उद्या संग्राम होणार आहे आणि लोक आम्हाला बाहेर काढून फेकणार आहे. तर त्यांचं ब्रिटिशांची खूप तडजोड चालली होती की कसंही करून या केसमध्ये नाही तर त्या केसमध्ये कसंही करून श्री अरविंदांना अरेस्ट करून, गिरफ्तार करून त्यांना कारागृहात टाकलं की म्हणजे सगळं शांत बसेल. काही वर्ष त्यांनी प्रयत्न केला, काही वेळेला प्रयत्न केला, त्यांच्या अगेन्स्ट वॉरंट काढले, पण त्यांचे काही पुरावे मिळाले नाही. तर एक अनफॉर्च्युनेट इव्हेंट असं झालं होतं, फॉर्च्युनेट जसंही आपण म्हणायचं आजच्या ह्याच्यात. श्री अरविंदांना ऐकाल तर कदाचित ते फॉर्च्युनेटच वाटेल की त्यांच्या भावाचं एक गुट होतं, त्यांनी बॉम्ब बनवले आणि त्यांनी एका ऑफिसरवर बॉम्ब फेकायचा प्रयत्न केला, पण ते त्यांची बायकोवर आणि दुसऱ्या एका ऑफिसरच्या बायकोवर पडले आणि त्या दोघीही बायका गेल्या. आणि ते एक निमित्त झालं ब्रिटिशांना की तुम्ही अशा लोकांना प्रोत्साहन देता जी लोक बॉम्ब बनवतात आणि लोकांना हे करतात, म्हणून आता आम्ही तुम्हाला गिरफ्तार करतो. आणि तेही कसं केलं, त्यांना कसं गिरफ्तार केलं, ते रात्री स्वतःच्या घरी झोपलेले होते, जमिनीवर झोपलेले होते, त्यांची बायको होती घरी. आणि जसंच ब्रिटिश आत आले हे सांगायला की आता तुम्हाला अरेस्ट केलं जात आहे, तर त्यांच्या घरामध्ये शोध काढला. तर एक माती मिळाली त्यांच्या घरात, थोडीशी माती, ती दक्षिणेश्वरहून आणून त्यांच्या बायकोनी ठेवलेली होती. तर ते म्हणे की हे काय, तर म्हणे ही माती आहे, पण त्यांना तर काहीतरी पुरावे हवे होते. तर ते म्हणे नाही नाही, हे तर बम बनवायसाठी काहीतरी हे आहे, तर आम्ही हा पुरावा घेऊन चाललोय. आणि श्री अरविंदांचा हात कंबर आणि हात बांधून ते एका दोरीने बांधून घेऊन गेले. तर त्यांना त्या ब्रिटिश ऑफिसरांनी विचारलं की तुम्ही जमिनीवर झोपताय, तुम्हाला लाज नाही वाटत, तुम्ही एवढे वंदे मातरमचे एडिटर आहात वगैरे. तर ते म्हणे नाही, मी काही मला जितका पगार आहे, माझे जितके मीन्स आहेत, मी त्याच्यात राहतो, त्याच्यात लाज वाटायचं काय आहे. माझ्या देशात असे अनेक लोक अशाच परिस्थितीत राहतात आणि सुखी राहतात, मला त्याच्यात काहीच तक्रार नाही आहे. अर्थात असो, पण त्यांना जेव्हा कारागृहात घेऊन गेले तर ते वर्षभर तिथे होते. तर त्यांच्या कारागृहात जायचा परिणाम त्यांच्या पर्सनल ह्याच्यासाठी तर चांगला होता, कारण त्यांना श्रीकृष्ण दर्शन झाले, गीता योग त्यांना घडली. पण बाहेरच्या जगतमध्ये, कारण की ते वंदे मातरम जे काम करत होतं ते जरा मंद पडलं. तरीही 1 वर्षात ते सुटले आणि ते काम त्यांनी थोड्या वेळासाठी सुरू केलं. आणि मग त्यांना परत एक आदेश आलं की हे सगळं काम पूर्ण होईल, तुझी आता गरज ह्या कामासाठी नाही आहे. ते आपण हळूहळू श्री अरविंदांचं पुढे वाङ्मय बघू तेव्हा आणखीन ह्याबद्दल चर्चा करू. आणखीन आपल्याला जाणवेल की श्री अरविंद कोण होते, कसं कसं त्यांनी काय डिसिजन्स घेतले आपल्या लाईफमध्ये. पण परत रेलेव्हन्स सांगायचा अर्थ हा की त्यांनी ज्या क्षणी त्यांना श्रीकृष्णाने सांगितलं की आता तुझं काम झालेलं आहे, त्यावेळेला ॲक्च्युली श्री अरविंद अगदी भारताचे अगदी नॅशनल लेवलचे लीडर झालेले होते. त्यांच्याशिवाय काही होऊ शकणार नाही अशी परिस्थिती होती. बाल गंगाधर टिळकांबरोबर त्यांनी खूप काम केलेले होते तोपर्यंत. पण जेव्हा त्यांना आदेश आला तर त्यांनी अगदी आपला पेन ठेवला आणि ते निघून गेले तिकडनं त्या आदेश आल्यानंतर. तर असं कोणी अगदी एखादा व्यक्ती जेव्हा खूप डिटॅच्ड असतो तेव्हाच तो हे करू शकतो. पण मी वाङ्मयाबद्दल सध्या बोलते. तर त्यांचं वंदे मातरम हे कारागृहात जायच्या आधी लिहिलेलं, त्याचे ते एडिटर होते. सुरू केलं होतं बिपिनचंद्र पालनी वंदे मातरम, पण त्याच्यात जास्त करून लिखाण श्री अरविंदांनी आणि एडिटिंग श्री अरविंदांनी केली.
कारागृहातनं निघाल्यानंतर त्यांनी खूप स्पीचेस दिले इथे तिथे, बंगालमध्ये वेगवेगळ्या जागी, पुण्याला वगैरे स्पीचेस दिले. आणि त्या स्पीचेसमध्ये त्याचं जे एक कलेक्शन आणि त्यावेळेला लिहिलेले आर्टिकल्सचं कनेक्शन त्यांचं कर्मयोगींमध्ये आहे. त्यांचे काही बंगालीमध्ये पण लिहिलेले, युगांतर वगैरेमध्ये लिहिलेले आर्टिकल्सचं पण कलेक्शन आपल्याकडे आहे. आणि बऱ्यापैकी गोष्टी ते जर्नलिस्टिक रायटिंग म्हणून आपण आता इथे ते थांबवू. त्या काळात आणि त्याच्या आधीसुद्धा त्यांचं काव्य हे काम सुरू होतं. इंग्रजीत ते काव्य लिहायचे, ते त्यांचं सुरू होतं. त्यांच्या काव्य लिहिण्याचे जे सब्जेक्ट होते, ज्या सब्जेक्टवर ते लिहित होते, ते सुद्धा हळूहळू बदलू लागलं, ते पुढे वाढू लागलं. आणि त्याच्यात आपण बघू, जेव्हा त्यांचं काव्य त्यांचं बघू तेव्हा आपल्याला जाणवेल की त्यांनी सुरुवातीला कशी कविता केली, नंतर कशी केली, त्याचा हेतू काय होता, ते कसं बदललं, आपण ते सगळं पाहू. या अवधीत त्यांनी ट्रान्सलेशन्सही लिहिले, कॉमेंट्रीज लिहिले बऱ्यापैकी, हे आपण बोलून झालं आहे. 1910 साली ते भारतात आले, 1910 साली ते पॉंडिचेरीला आले. आणि त्याच्यानंतर एक म्हटलं पाहिजे त्यांचं नवीन एक फेज सुरू झाला, जिथे की त्यांना कोणी जाणत नव्हतं. पॉंडिचेरी फ्रेंच कॉलनी होती, म्हणून इथे त्यांना कोणी जाणून नव्हते. सुब्रमण्यम भारती त्यांच्याजवळ येऊन भेटायचे, बऱ्यापैकी इथले साऊथचे नोन लोक त्यांना येऊन भेटायचे, पण ते असे काही खूप पॉप्युलर लीडर वगैरे असे काही नव्हते. म्हणजे त्यांनी ठरवलं होतं की मला आता पॉलिटिक्समध्ये जायचं नाही आहे. तर इथे आल्यानंतर त्यांनी तमिळ शिकली, भारतीयाशी त्यांनी तमिळ शिकली, इथलं तमिळ वाङ्मय वाचलं त्यांनी, आणि त्याच्याही बद्दल जाणून घेतलं की संस्कृत आणि तमिळमध्ये काय साम्य आहे. जे आपण आर्यन बाहेरून आले असं म्हणतो, त्याच्यातलं काय खरं काय खोटं काय, हे ब्रिटिशांनी बनवलेली एक थिअरी आहे, ते सगळं त्यांनी शोधून काढलं. त्याच्याशिवाय त्यांचा अभ्यास सुरूच होता, वेद म्हणा, लॅटिन म्हणा, जे काही, म्हणजे त्यांचा अभ्यास कधीच थांबला नाही. त्यांचं वेगवेगळ्या भाषांचा, आणि शिवाय योग साधना सुरू होती, प्राणायाम त्यांचे 8-8 तास सुरू होते. हे सगळं करत असताना त्यांचं स्वतःचं जे साधना, जी सिद्धी त्यांना मिळत होती त्या साली 1910 ते 1914 साली, ते त्यांनी रेकॉर्ड ऑफ योगा म्हणून एक पुस्तक आहे, त्याच्यात, म्हणजे आज ते पुस्तक निघाले, पण त्यांनी आपल्या डायरीमध्ये लिहून ठेवले. ते आपल्याला खूपसे करण्यासारखे नाही आहे, कारण की ते त्यांनी स्वतःसाठी लिहिले होते. आणि ते अक्षरशः, म्हणजे ते पुस्तक पाहिलं की असं जाणवतं की ते कसे एक आध्यात्मिक सायंटिस्ट होते. आध्यात्मिक त्यांचं एक अनुसंधान करायचं एक हे होतं, कारण की त्यांनी दर गोष्टी लिहून काढल्या होत्या की मला ही श्रुती झाली तर किती वाजता झाली, का झाली, त्यांनी काय प्रयत्न केले. मग त्यांनी एक काही ठरवलं असेल की आज मी हे ठरवलंय की उद्या माझ्याजवळ हे व्यक्ती या इतक्या वाजता येणार आहे, तो व्यक्ती आला की नाही आला, की तो किती मिनिटांनी उशिरा आला, किंवा माझं अनुमान किती मिनिटांनी चुकलं, असे वेगवेगळ्या सिद्धींबद्दल त्यांनी त्याच्यात स्वतःच्या सिद्धींबद्दल नोंद करून ठेवली आहे. ते अर्थात जसं मी सांगितलं खूप समजेल असं नाही आहे. मग 1914 साली जेव्हा माताजी पॉंडिचेरीला आल्या, तेव्हा त्यांना सांगितलं की आता तुमचे जे काही अनुभव झाले, योगिक अनुभव तुमचे इतके झालेले आहे, आणि तुमचं जी चेतनाची जी हे झाली आहे, उत्क्रांती झाली आहे, तुम्ही जरा ते लिहून काढा, ते लोकांसाठी, समाजांसाठी ते कामी पडेल. पण श्री अरविंद म्हणे की नाही, मी ही सगळी जी योग साधना करतोय ही मी आधी देशासाठी केली, आता मला श्रीकृष्ण सांगतायत म्हणून मी करतोय, किंवा आता दुसऱ्या मी पर्पजसाठी करतोय, म्हणून मला हे सगळ्या गोष्टी लिहून काढण्यामध्ये काही खूप रुची नाही आहे. पण तरी माताजी म्हणाल्या की नाही, तुम्ही योग करताय तर तुम्ही लिहू पण शकता ना, योग बरोबर तुम्ही लिहू शकता. तर मग श्री अरविंद म्हणे की मी ह्याला एक चॅलेंज म्हणून घेतलं की हो, खरी गोष्ट आहे की योग जर का मी करतोय किंवा एखादा योगी आहे तर त्याला सगळं जमलं पाहिजे. आणि त्याच्याच एक चॅलेंज म्हणून म्हणा, किंवा एक आपली योगिक पॉवर ला एक्सप्लोर करायला म्हणा, जे काही, त्याचं रिझन आपण नंतर पाहू. पण ते म्हणाले की मी हा चॅलेंज ॲक्सेप्ट केला, आणि मी 1914 ऑगस्टमध्ये त्यांचा पहिला जो प्रकरण आहे आर्य म्हणून तो निघाला. 64 पेजेस होते त्यावेळेला. तेव्हा माताजी त्याचे एडिटर होत्या, त्या प्रकाशनचं पूर्ण काम पाहायच्या. 6-8 महिने माताजींनी त्यांच्याबरोबर काम केलं. तर ती जी आर्य निघाली 6-8 महिने ह्याच्यासाठी की फर्स्ट वर्ल्ड वॉर सुरू झालं होतं, आणि मग माताजींना आणि त्यांच्या हजबंडला फ्रान्स परत जायला लागलं.
पण आर्य सुरू झालेलं होतं म्हणून आता थांबायचा प्रश्नच नव्हता. तर श्री अरविंद म्हणे की मी 64 पेजेस प्रत्येक महिन्याला स्वतः लिहायचो, स्वतः टाईप करायचो, स्वतः त्याचं प्रकाशन बघायचो आणि ते सर्क्युलेट करवायचो. ते सगळं त्यांनी सिंगल हँडेडली केलं, एकट्याने केलं. 1915 नंतर जेव्हा माताजी गेल्या परत, तर त्यांनी काय काय लिहिलं, त्यांनी त्यावेळेला जवळजवळ 6-7 पुस्तकांची नीव टाकली आणि 6-7 पुस्तकं कंप्लीट केली म्हटलं पाहिजे. त्याच्यापैकी एक होतं दिव्य जीवन, लाईफ डिवाइन त्यांनी सुरू केलं. मग होतं सिंथेसिस ऑफ योगा, योग समन्वय त्यांनी सुरू केलं. मग गीतेवरील निबंध त्यांनी सुरू केले. वेद रहस्य त्यांनी सुरू केले. ईशा उपनिषदवर त्यांनी लिहिलं. तर एक हे जे आपली परंपरा, ज्ञान परंपरा आहे की एखादा योगी ज्याला अनुभूती झाली असेल तो जास्त करून वेद उपनिषद आणि गीतेवर आपले व्याख्यान देतो किंवा भाष्य लिहितो किंवा त्यांना काय अनुभूती झाली त्याच्याबद्दल लिहितात. श्री अरविंदांनीही ती परंपरा नाही म्हणायला पाहिजे, कारण की त्यांनी जे लिहिलं ते त्यांच्या अनुभूतीवर, आणि ते भाष्य नव्हे तर ते श्री अरविंदांनी आजच्या काळाला प्रासंगिक असं त्या उपनिषदांबद्दल त्यांनी लिहिलेलं आहे. त्यानंतर त्यांनी द आयडियल ऑफ ह्युमन युनिटी असं म्हणून एक सिरीज काढली त्या आर्यमध्ये. त्याच्यानंतर द सायकॉलॉजी ऑफ सोशल डेव्हलपमेंट, ज्याला आज आपण पुस्तक द ह्युमन सायकल म्हणतो, मानव चक्र म्हणतो, ती त्यांनी सिरियलाइज केली. मग फ्युचर पोएट्री म्हणून त्याला त्यांनी सिरियलाइज केलं. आणि दुसरे काही कविता किंवा असे काही आर्टिकल्स वेगवेगळे त्यांनी लिहिले. फक्त सावित्री सोडली तर त्यांनी जवळजवळ हे सगळे 6-7 पुस्तकं त्याच्यात पूर्ण सिरियलाइज करून एक एसे बाय एसे ते प्रत्येक महिन्याला लिहित गेले. आणि हे सगळे वेगवेगळे टॉपिक्स म्हणजे लाईफ डिवाइन, सिंथेसिस, वेदास, वेद उपनिषद वगैरे संपल्यानंतर त्यांनी गीता सुरू केले. पण वेद, उपनिषद, फ्युचर पोएट्री, आयडियल ऑफ ह्युमॅनिटी म्हणजे हे सगळं एका वेळेला एका प्रकाशनात त्यांचं सुरू होतं. आणि ती पद्धत काय होती त्यांची लिहायची की ते म्हणायचे मी बसायचो आपल्या टाईपरायटरवर आणि माझ्या हातात डायरेक्टली ते सगळे शब्द उतरायचे. तर मी काही डोकं लावून बौद्धिक लेवलवर हे सगळं लिहिलेलं नाही आहे, बौद्धिक पातळीवर लिहिलेलं नाही आहे, पण माझ्या हातावर, माझ्या बोटांवर ते सगळं म्हणजे मला रिसीव्ह झालं. ते का झालं, त्यांची योगिक प्रक्रिया काय होती हे आपण पुढे बघू. पण म्हणायचा अर्थ हा की त्यांनी हे 6-7 वाङ्मय त्यांचे जे होते ते त्यांनी पूर्ण त्यावेळेला लिहून काढले. ते सगळं संपलं 1921 जानेवारीत हे सगळे सिरीज संपले. त्यानंतर माताजी 1920 साली माताजी परत आलेल्या होत्या. आश्रमाची निर्मिती हळूहळू सुरू झाली होती. दुसरे साधक येत होते. वर्ल्ड वॉरमुळे बऱ्यापैकी लोक पांडिचेरीला आश्रम श्री अरविंदांच्या भोवती गोळा झालेली होती. तर माताजी परत आल्यानंतर 1920 साली त्या परत आल्यानंतर त्यांनी हळूहळू एक व्यवस्था सुरू केली आश्रमाची. ती आत्ता या संदर्भात आपण नाही त्याच्याबद्दल जास्त बोलत आहे, पण ती व्यवस्था सुरू केल्यानंतर श्री अरविंदांनी स्वतःला पूर्णपणे साधनेमध्ये झोकून दिलं. आणि ते म्हणे की आता मला एक वेगळी प्रकारची साधना करायची, वेगळी म्हणजे जिथपर्यंत त्यांनी केली आहे त्याच्या पुढे आता मला न्यायची, कारण आता मला बाह्य कुठेही लक्ष घालायची गरज नाही आहे, माताजी आहेत त्या सगळं बघून घेतील. तर त्यांनी ती पुढची साधना सुरू केली. पण त्याही वेळेला त्यांचं लिखाण कधीच थांबलं नाही. तर त्यांनी काय केलं की 1920 नंतर त्यांनी सावित्री उचलली. असं म्हणतात की सावित्रीचं त्यांनी पहिली ड्राफ्टिंग बडोद्याला असताना केली होती, कारण त्यावेळेला ते एक्सपेरिमेंट करत होते, महाभारत वाचत होते. महाभारतातून त्यांनी बऱ्यापैकी वेगवेगळ्या थीम्सवर पोएट्री लिहिलेली होती, जसं रुरू आणि प्रियंवदा आणि उर्वशी आणि पुरवरस वगैरे ह्याच्यावर त्यांनी ऑलरेडी थीम्स घेऊन पोएट्री लिहिलेली होती, काव्य केलेलं होतं. तर त्यांनी त्यावेळेला सावित्री सत्यवानवर पण एक काव्य अटेम्प्ट केलं होतं की कसं वाटतं, म्हणजे जुन्या काळाची थीम घेऊन एक नवीन हे करणं. आणि सावित्री त्यावेळेला 2-3 आणखीन बेंगॉली पोएट्सनी प्रयत्न केला होता लिहायचा. तोरू दत्त होती, आणखीन कोणी होते. तर तेही श्री अरविंद काही काही थीम्सला घेऊन एक्सपेरिमेंट करत होते, हे आपल्याला जाणवेल नंतर. पण म्हणायचा अर्थ की त्यांनी लिखाण कधीच थांबवलं नाही.
आणि सावित्री ते वर्षानुवर्ष हळू त्यांनी घेतली आणि ते लिहायला सुरू झाली आणि ते 1950 मध्ये ही सावित्री त्यांनी संपवली. त्याला रिवाईज करून त्यांनी संपवलं आणि त्यानंतर त्यांनी महासमाधी घेतली. त्या दरम्यान त्यांनी बऱ्यापैकी ज्याला आपण सॉनेट्स म्हणतो, म्हणजे सॉनेट्स इंग्लिशमध्ये 14 ओळीच्या काव्याची कविता असते आणि ती जास्त करून स्वतःच्या अनुभवाबद्दल लिहिलेली ती कविता असते. तर स्वतःचा अनुभव म्हणजे की जसं त्यांच्यावर एक लाईट अवतरित झाली, एक दिव्य प्रकाश अवतरित झाला, तर त्याच्याबद्दल त्यांनी लिहिलं. मग त्यांना काही दृष्टी झाली, मग त्याच्याबद्दल त्यांनी लिहिलं. त्यांना शिवा कसे दिसतात त्याच्याबद्दल लिहिलं. कृष्ण बरोबर ते कसे एकाकार त्यांचा झालेला आहे त्याच्याबद्दल त्यांनी लिहिलं. ते असे ते काव्य त्यांना जसं जसं अनुभूती वाटली त्या लिहावीशी ते लिहत गेले. त्याशिवाय त्यांनी खूप पत्रव्यवहार केले. म्हणजे आज जे श्री अरविंदांचं कम्प्लीट वर्क्स आहे त्याच्यात 4 व्हॉल्यूम्स नुसतं त्यांचे पत्रव्यवहार आहेत. लोकांनी त्यांना वेगवेगळे प्रश्न केले. मला साधनामध्ये ही प्रॉब्लेम येते, मला माझी साधना पुढे वाढत नाही आहे, किंवा मला खूप राग येतोय, किंवा मला मी गीता योगमध्ये इथपर्यंत पोचलोय पण मी ह्याच्या पुढे वाढू शकत नाही, आता मी काय करायचं. तर असे खूप सारे वेगवेगळे, मला स्वप्नांमध्ये हे दिव्य दृष्टी येते, किंवा हे रंग दिसत आहेत, किंवा मला हे जनावर दिसत आहेत, तर मला त्याचा काय अर्थ लावायला पाहिजे, माझ्या साधनाचं त्याच्याशी काय कनेक्शन आहे, हे सगळं त्यांनी उत्तरं दिली लोकांना लिहून लिहून. अक्षरशः ते जे जसं म्हणतात, रात्री रात्री बसून ते म्हणे आय हॅव बर्न्ड माय मिडनाईट ऑइल. असं पण झालं की त्यांना एका साधकाने विचारलं की मी ऐकलंय की तुम्ही सावित्री लिहिताय आणि मला एखादं पाठवा ना तुमची ओळी सावित्रीबद्दल, तुम्ही काय लिहिली आहे ती. तर ते म्हणतात की तुला जे काही बाहेर ऐकायला येतं ते आय विश ते खरं असतं, कारण माझी सावित्री तर सध्या बाजूला टाकली, मला इतके पत्र येत आहेत पूर्ण जगभरातून की मला ते एक एक पत्रांना बसून उत्तरं देण्यासाठी मला पूर्ण रात्र बसून काम करायला लागतंय. पत्रव्यवहार कमी झाला तर मी सावित्रीवर काम करू शकेन. पण हेही आपल्याला लक्षात घ्यायला हवं की हे सगळं लिखाण करताना, अभ्यास करताना त्यांची साधना थांबली नाही, ती आतल्या पातळीवरती सगळं सुरू होती आणि त्याच्या थ्रू ते एवढं काम करू शकत होते, ते लिहू शकत होते. त्याशिवाय त्यांनी एक पर्टिक्युलर साधक होते दिलीप कुमार रॉय, त्यांना एकट्यांना लिहिलेली पत्र त्यांनी 4 व्हॉल्यूम्समध्ये निघालेली आहे आणि ती अतिशय पर्सनल त्यांनी लिहिलेली. की ते जसं दिलीप कुमार रॉय आपल्या पुण्याला त्यांचं हरिकृष्ण मंदिर आहे, कुठे आहे मला नक्की नाही माहिती, पण ते गायक होते आणि ते म्हणे की मी तर गाणं कधी सोडू शकत नाही, मी श्रीकृष्णांची भक्ती सोडू शकत नाही, पण मला तुमची साधना करायची, मला पूर्ण योग करायचा आहे, तर मी कसं करू. तर हे सगळ्या गोष्टी श्री अरविंद त्यांनी पत्र लिहून लिहून, कधी संवाद करून, कधी काही करून समजवल्या, सांगितल्या. आणि दिलीप कुमार रॉय होते श्री अरविंद असतानापर्यंत, ते इथे होते आश्रमामध्ये. तर म्हणायचा अर्थ हा की श्री अरविंदांचं लिखाण कधीही थांबलं नाही. 1950 सालीपर्यंत तेव्हा त्यांचे डोळे सुद्धा जरा हे झाले होते, त्यांना दिसणं कमी झालं होतं, तरी ते डिक्टेशन द्यायचे, पण त्यांचं लिखाण कधीच थांबलं नाही. तर आपण म्हटल्याप्रमाणे त्यांचे जे वाङ्मय आहे, जी रेंज आहे त्यांच्या वाङ्मयाची, ते आहे काव्य, पॉलिटिकल रायटिंग्स, सोशल रायटिंग्स, जे सगळे आपले स्क्रिप्चर्स आहेत, वेद, उपनिषद, गीता, ह्याच्यावर लिहिलेले त्यांचे कॉमेंट्रीज, अनुवाद केलेले त्यांचं ट्रान्सलेशनचं पूर्ण त्यांनी इतकं सुंदर लिहिलं आहे कालिदासच्या ट्रान्सलेशनवर की त्याच्यात एक ट्रान्सलेशन स्टडीजचं पूर्ण सब्जेक्ट बनू शकतं. त्याशिवाय त्यांनी योगवर लिहिलं आहे, जे योग समन्वयवर जे लिहिलं आहे त्यांनी. मग भारतीय संस्कृतीवर लिहिलं आहे, भारतीय संस्कृतीचा पाया असं म्हणून एक पुस्तक आहे, त्याच्यावर लिहिलं आहे त्यांनी. वेगवेगळ्या जागी आपली शिक्षा पद्धतीवर लिहिलं आहे. तर असं म्हणजे जवळजवळ दर टॉपिक आपण म्हणू शकतो की जे आपल्या आयुष्याशी रिलेटेड आहे त्या टॉपिकवर त्यांनी लिहिलं आहे. आणि आपल्याला कसं त्यांनी मार्गदर्शन मिळू शकेल हे आपण पाहणार आहोत येणाऱ्या काही दिवसांमध्ये.
तर मला असं वाटतं की हे मी इन जनरल ओव्हरव्ह्यू दिला आहे. मी श्री अरविंदांचं पर्सनल आयुष्य खूप ह्याच्यात टच केलं नाही आहे. पण आपल्याला एक हे गोष्ट नक्कीच लक्षात ठेवावी लागेल इतक्या येणाऱ्या दिवसांमध्ये पण, की सगळं काही त्यांनी आपल्या अनुभूतीवर बेस करून, त्यांची अनुभूती काय होती ते बघून, त्यांची दृष्टी जी त्यांना लाभली होती त्याच्यावर बेस करून लिहिलं आहे. कारण की त्यांना एका काळी दृष्टी आणि त्रिकालदृष्टी या सगळ्या गोष्टींची सिद्धी प्राप्त झालेली होती, याच्याबद्दल त्यांनी स्वतः लिहिलं आहे. एका काळी म्हणजे ती त्यांना सिद्धीच त्यांना मिळालेली होती. त्यामुळे त्यांनी जे काही लिहिलं ते काही काल्पनिक नाही आहे आणि ते काही मनगणंत किंवा ज्याला आपण म्हणतो विशफुल थिंकिंग, की मला असं वाटतं की असं झालं पाहिजे, अशातलं काहीच नाही आहे. त्यांनी जे काही लिहिलं ते म्हणतात ही माझी दृष्टी आहे. जर का मी जसं बघतोय जगत तसं पुढे गेलं तर हे होईल 500 वर्षात नाही 1000 वर्षात. म्हणजे त्यांनी काही टाईमलाईन दिलेली नाही आहे. त्यांना हेही दिसलं असेल की आज इतके वॉर्स होत आहेत, इतके सगळे लढाया चालू आहेत, इतके ट्रेड वॉर्स चालू आहेत. हे सगळं कुठे ना कुठे त्यांनी ह्या सगळ्याची नोंद त्यांनी घेतलेली आहे. ते म्हणाले की आजचं जगत कसं ट्रेड वॉर म्हणजे ट्रेड रिलेटेड होऊन गेलं आहे, कमर्शियल होऊन गेलं आहे, लोकांची प्रवृत्ती कशी झाली आहे, ह्या सगळ्याबद्दल त्यांनी लिहिलं आहे. आणि त्यानंतर ते म्हणतायत की तरीही हा आपला स्वर्णिम जी आपली वाटचाल सुरू झाली आहे आणि ती कुठे आपल्याला घेऊन जाणार आहे त्या फ्युचरबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे, त्या भविष्याबद्दल. आणि ते भविष्य कसं घडवून आणायचं त्याबद्दलही त्यांनी मार्गदर्शन दिलं आहे. आणि त्या भविष्यामध्ये, त्या येणाऱ्या भविष्यामध्ये आपण कसं सहभागी होऊ शकू याबद्दल त्यांनी आपल्याला आपल्या वाङ्मयाच्या थ्रू, आपल्या वाङ्मयाच्या मार्फे सांगितलं आहे. तर मला असं वाटतं आपण जेव्हा हे थोडक्यात बघू परत, कारण एकेका तासामध्ये किंवा अर्ध्या पाऊण तासामध्ये एखादं वाङ्मय पूर्ण करणं शक्यच नाही आहे. पूर्ण आयुष्य लोक अभ्यास करतात त्याचा. पण जसं मी सुरुवातीला सांगितलं की आपण फक्त ह्याच्यासाठी हे बघणार आहे की तुम्हाला कदाचित श्री अरविंदांचं वाङ्मय वाचायची एक उत्सुकता निर्मित होईल ह्यानी. आणि म्हणून आपण पुढच्या एपिसोडमध्ये, पुढच्या टॉकमध्ये एखादं टॉपिक घेऊन, जसं भारताचं जे स्वातंत्र्य होतं त्याचं काय महत्त्व आहे, कदाचित हे टॉपिक घेऊन आपण पुढच्या ह्याला भेटू. आणि असं माझी खूप प्रार्थना आहे की आपल्या सगळ्यांना श्री अरविंद काय हे जाणवतील, श्री अरविंदांनी काय लिहिलं, का लिहिलं, ह्याच्यात एक उत्सुकता निर्माण होईल. धन्यवाद.